मीरा, अगं देव पाण्यात का ठेवलेस? ते म्हणतात ना, देवाला जर संकटात टाकलं तर मग तो आपल्याला संकटापासून लांब करतो. ते जर कामासाठी गेले मग त्यांचा फोन का लागत नाहीये? नाही, माझं मन मला सांगतंय हे नक्की कुठल्या तरी संकटात अडकले असणार. त्यामुळेच हे घरी परत आल्याशिवाय मी काय इथून हलणार नाही. अगं पण इरा, तुला सांगितलं ना तो कामासाठी बाहेर पडलाय म्हणून. ते जर कामासाठी बाहेर पडले असते तर मग त्यांचा फोन का लागत नाहीये? नाही, माझं मन सांगतंय ते नक्कीच कुठल्या तरी संकटात अडकले असणार. त्यामुळे मी आता इथून हलणार नाही. अगं पण इरा, मी अजिबात तुमचं ऐकणार नाही. इरा, इरा, काळजी करू नकोस पोरी, काळजी करू नकोस. बाकी कुणाला समजलं नसलं तर तुझ्या या बापाला तुझ्या मनातलं दुःख समजलंय. हे बघ काय घेऊन आलोय बघ मी. काय आहे? बघ की, काय आहे? बघ तर. हरवला आहे, है रे मुजुमदार, हरवला आहे. सदर व्यक्ती हरवलेली आहे. वर्ण रंग गोरा, उंची 5 फूट 7 इंच. शोधून देणाऱ्याला रोख 5 लाखाचे बक्षीस देण्यात येईल. संपर्क दामिनी मुजुमदार. तयार आहे? हे सगळं करायची काही गरजच नाहीये ना. काहीतरी मार्ग निघेल. कधी? सगळे मार्ग बंद झाल्यावर? हे बघ, हे करू ते करू मार्ग काढू नुसतं म्हणून चालत नाही. तू माझी बहीण आहेस म्हणून मी तुला 24 तास देतो. 24 तासात जर जावाई बापूंना हुडकून नाही काढलंस तर ही पोस्टर अख्ख्या कोल्हापुरात लागतील. धैर्य, सावकाश. धैर्य हो, काय अवस्था झाली हो तुमची? एक काम करा, तुम्ही उठा. मी तुमच्यासाठी गरम पाणी घेऊन येते. तोंड हात पाय धुवा म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हाला. हा, आणि काहीतरी खाऊन घ्या. खाल्लं नाही तर अंगात ताकद कशी येणार? चला. एकदम योग्य बोलती सावी. करेक्ट. धैर्य मुजुमदार साहेब, हे तुमच्या सोयीसाठी गरम पाणी आणि पेज आणलेली आहे. गरीबा घरचं आहे, गोड मानून घ्या. उठा, हातपाय धुवून घ्या, गरमागरम पेज घ्या, बरं वाटेल. आणि एवढं सगळं झालं की तडक आपल्या घरची वाट धरा. कसं आहे, तुमच्यासारख्या लाडात ऐशोआरामात आणि माझात वाढलेल्या पोराला
आमच्यासारख्यांचं जगणं झेपणार नाही. या मातीशी नातं जोडणं तुम्हाला शक्य नाही. निदान या जन्मात तरी शक्य होणार नाही. तेव्हा ही वाट सोडा. भाऊ जरा बघा तरी त्यांच्याकडे. ही अवस्था बघूनच बोलतोय, म्हणूनच सांगतोय. या घडीला तरी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी जाणं त्यांच्यासाठी चांगलं राहणार आहे. तसंही इतर आहे की मी त्यांच्यावर जबरदस्ती केलेलीच नाही. मी तर आधीच सांगितलं हे त्यांचं काम नाही, त्यांना जमणार नाही. आणि बघा की लगेच त्यांनी सिद्ध पण करून दाखवलंय. मला तरी वाटतं या सगळ्यांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांनी सरळ हरलो म्हणून सांगावं, आपल्या घरी निघून जावं. तिथल्या सुखसोयींमध्ये, नोकर चाकरांमध्ये वाटलं तर लवकर बरं वाटेल त्यांना, नाही का? जीव गेला तरी माघार घेणार नाही भाऊ. आपलं प्रेम जिंकणार असा शब्द दिलाय मी सवीन. आणि काही झालं तरी तो शब्द मी पूर्ण करणार. जोपर्यंत माझ्या नावासोबत सावींचं नाव लागणार नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही. हे असं बसून नाही रे मुजुमदार, तुम्ही 15 दिवस इथं काम करायचा शब्द दिलेला आहे मला. दुसऱ्याच दिवशी ही अशी अवस्था झाली. कष्ट करून उभं राहणं, नैतिकतेच्या मार्गानं लढणं आणि तग धरून थांबणं हे मुजुमदारांच्या रक्तातच नाहीये. धैर्य, हे बघा तुम्हाला असं स्वतःचा जीव धोक्यात घालून काही सिद्ध करायची गरज नाही. असू द्या. धैर्य, धैर्य ऐका तर. आओ